मुलींनी कृपया स्किन कलर ब्रा घाला, ब्रावर स्लीप घाला. काही दिवसांपूर्वी हा आदेश दिल्लीतील एका नामांकित शाळेत 9वी ते 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी जारी करण्यात आला होता. या सगळ्याचा उद्देश काय होता आणि त्वचेच्या रंगाची ब्रा का घालायची असा प्रश्न सर्वांनाच उपस्थित झाला होता. दिल्लीच्या कडक उन्हात ब्रावर स्लीप घालण्याचा आदेशाचा नक्की अर्थ काय आहे आणि हे फक्त फरमान मुलींसाठीच का, तसेच शाळेच्या या फरमानात असे काहीही नाही जे पहिल्यांदा सांगितले गेले आहे. महिलांच्या अंडरगार्मेंट्स बाबत विशेषतः ब्राकडे एक लैंगिक गोष्ट म्हणून पाहिले गेले आहे. आजही अनेक स्त्रिया त्यांच्या ब्रा टॉवेल किंवा इतर कपड्यांखाली लपवून कोरड्या करतात. पुरुष मात्र बनियान लपवून सुकत नाही. आजही मुलीच्या ब्राचा पट्टा पाहून लोक अस्वस्थ होतात. केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया देखील अस्वस्थ होतात आणि डोळ्याने इशाऱ्याने मुलीला त्याला झाकायला सांगतात. क्वीन चित्रपटात कंगना राणावतचा ब्रा सेन्सॉर बोर्डाने ब्लर केले होते. ब्रा हा एक फ्रेंच शब्द असून ब्रेसियर याचा संक्षिप्त रूप आहे. याचा अर्थ शरीराचा वरचा भाग असा होतो. पहिली आधुनिक ब्रा देखील फ्रान्समध्येच बनवली गेली. फ्रान्सच्या हार्मिनी कॅडोलने 1869 मध्ये कॉर्सेटचे 2 तुकडे करून अंडरगार्मेंट बनवले. त्यानंतरचा वरचा भाग ब्रा म्हणून परिधान करून विकला गेला. पहिली ब्रा कुठे आणि कशी बनवली याचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे. ग्रीसच्या इतिहासात ब्रा सारखे कपडे दाखवले आहेत. रोमन स्त्रिया छाती लपवण्यासाठी कापड बांधत असत. या उलट ग्रीक महिला त्यांच्या स्तनांना उभारी देण्यासाठी बेल्टने झाकत. आज आपण स्टोअर मध्ये पाहतो त्या ब्रा 1930च्या आसपास अमेरिकेमध्ये तयार केल्या जाऊ लागल्या. तथापि आशियामध्ये ब्राचा इतका स्पष्ट इतिहास नाहीये. 1907च्या सुमारास ब्रेसियर हा शब्द लोकप्रिय करण्यात प्रसिद्ध फॅशन मॅगझिन वोगने मोठी भूमिका बजावली. विशेष म्हणजे यासोबत ब्रालाही विरोध झाला होता. हीच वेळ होती जेव्हा स्त्रीवादी संघटनांनी महिलांना ब्रा घालण्याच्या धोक्यांबद्दल इशारा दिला होता आणि त्यांना सर्व सामाजिक आणि राजकीय बंधनातून मुक्त करणारे कपडे घालण्याचा सल्ला दिला. 1911 मध्ये ऑक्सफर्ड शब्दकोशात ब्रा हा शब्द जोडण्यात आला. यानंतर 1913 मध्ये अमेरिकन सोशलाइट मेरी फेल्प्सने सिल्क नॅपकिन्स आणि ब्रिबन्स पासून स्वतःसाठी एक ब्रा बनवली आणि पुढच्या वर्षी तिचं पेटंट घेतलं. मेरीने बनवलेली ब्रा आधुनिक ब्राचे प्रारंभरूप मानले जाऊ लागले, परंतु त्यात अनेक त्रुटी होत्या. यानंतर 1921 मध्ये अमेरिकन डिझायनर आयडा रोनेस्थलने वेगवेगळ्या कप आकारांची कल्पना सुचली आणि शरीराच्या सर्व प्रकारांसाठी ब्रा बनवायला सुरुवात केली. त्यानंतर ब्राच्या प्रमोशनाचा काळ सुरू झाला, आजपर्यंत थांबलेला नाही. 1968 मध्ये सुमारे 400 स्त्रिया मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धेचा निषेध करण्यासाठी जमल्या आणि इतर गोष्टींबरोबरच ब्रा, मेकअप ॲक्सेसरीज आणि हुंस टाचांच्या चपला कचऱ्याच्या डब्यात फेकल्या. ज्या डस्टबिन मध्ये या सर्व वस्तू टाकल्या जात होत्या त्याला फ्रीडम ट्रॅन कॅश असे म्हणतात. या निषेधाचे कारण म्हणजे स्त्रियांवर सौंदर्याची मानके लादणे. 1960च्या दशकात महिलांमध्ये ब्रा बर्निंग खूप लोकप्रिय झाले. प्रत्यक्षात मात्र काही महिलांनीच ब्रा जाळल्या होत्या. तो प्रतिधात्मक निषेध होता. अनेक महिलांनी ब्रा जाळली नाही तर ब्राला न घालता बाहेर पडून निषेध व्यक्त केला. 2016 मध्ये पुन्हा एकदा अँटी ब्रा मोहिमेने सोशल मीडियावर जोर घेतला होता. ब्रा बद्दल अनेक समज आहेत. तथापि सर्व संशोधनानंतरही हे स्पष्टपणे सिद्ध होऊ शकले नाही की ब्रा घालण्याचे काय तोटे आणि काय फायदे आहेत. ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो अशी चर्चा आहे, पण अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत. नक्कीच आहे की 24 तास ब्रा घालणे किंवा चुकीच्या आकाराची ब्रा घालणे हानिकारक असू शकते. म्हणूनच डॉक्टर जास्त घट्ट किंवा सैल ब्रा न घालण्याचा सल्ला देतात. तसेच झोपताना हलके आणि सैल कपडे घालण्याचा सल्लाही देतात. हे देखील खरे आहे की ब्रा स्त्रियाच्या शरीरांच्या हालचालींमध्ये, विशेषतः व्यायाम, खेळ किंवा शारीरिक हालचालींमध्ये मदत करते. तर मित्रांनो, हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर या आर्टिकलला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.